लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 23 फेब्रुवारी पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुरू झाले आणि यातील महत्वाची अपडेट म्हणजे आज देखील ही वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। आज सकाळी पासून देखील राज्यातील विविध भागातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज 2-3 टप्प्यांमध्ये हे वितरण प्रक्रिया पार पडत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजूनही योजनेचे पैसे आले नसतील तर लगेच तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। मी काल देखील जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले होते तेव्हा देखील ही अपडेट दिली होती की लाडक्या बहिणींनो हे वितरण 2-3 दिवस चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। काय झालं, काल लाडक्या बहिणींना जेव्हा रात्री मेसेज पडायला सुरुवात झाली तेव्हा अनेक लाडक्या बहिणींचा असा मेसेज आला किंवा कॉल आला की आम्हाला योजनेचे पैसे का जमा झाले नाहीत, आम्हाला त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत, मग आम्हाला जानेवारी महिन्याचे वितरण का आले नाही, जानेवारी महिन्याचा आमचा हप्ता का लांबला, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर लाडक्या बहिणींनो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी दुरुस्त अथवा एडिट केली आहे त्यांना देखील योजनेचे पैसे जमा होत आहेत, हे मी कालपासून सांगतोय, आजही सांगेल। जर तुम्ही तुमची ई-केवायसी एडिट केली असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्हाला देखील योजनेचे पैसे जमा होत आहेत। आज सकाळीपासून देखील वितरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि राज्यातील विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आता हे वितरण नक्की किती दिवस चालणार आहे याबाबतची अधिकृत माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः दिली आहे। म्हणजे मी वारंवार सांगत होतो, लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः पोस्ट करणं बंद झालं होतं किंवा GR येत नव्हते, तर ते काय येत नव्हते, तर त्याला कारण होतं आचारसंहिता सुरू होती राज्यामध्ये। महानगरपालिकांची असेल, नगरपालिका नगरपंचायत असेल, त्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समिती असेल, अशा विविध त्या ठिकाणी निवडणुका पार पडल्याने या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 2-3 महिने राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू होती आणि या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या पोस्ट असतील किंवा GR असतील ते येत नव्हते आणि त्यामुळे परिणामी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आल्याचे समजत देखील नव्हते। परंतु आता स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या संदर्भातील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याबाबतची माहिती देखील दिली आहे। यासोबतच आता राज्यामध्ये जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये नवीन ई-केवायसी बाबतचा मुद्दा देखील लावून धरला पाहिजे, ही देखील मागणी आम्ही करतोय, कारण नवीन ई-केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी देखील एक शेवटची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ते देखील त्यांची ई-केवायसी करून घेतील आणि त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू होईल, त्यांच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील। कारण ही योजना अत्यंत क्रांतिकारी योजना आहे आणि या योजनेमुळे अनेक महिलांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झाला असल्यास नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव आणि त्यासोबत तुमच्या गावाचे नाव देखील सांगा। आता आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हणलं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी सन्मान निधी या संदर्भातील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। महिला व बालविकास मंत्री आहेत आपल्या आदित्यताई तटकरे आणि यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलं बघा की सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 ते 3 दिवसात सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होत आहेत। यामध्ये लक्षात घ्या, आज सकाळी 11 वाजल्यापासूनचे वितरण सुरू आहे आणि आज संध्याकाळी देखील रात्री 9 वाजेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती विविध टप्प्यांमध्ये योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे। यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 500 रुपये देखील जमा झाले आहेत, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी PM किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या खात्यावरती 500 रुपये जमा झाले आहेत, म्हणजे ते देखील वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी दुरुस्त केली होती किंवा ई-केवायसी एडिट केली होती त्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झालेले आहेत किंवा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता त्यांचा उर्वरित निधी कधी येणार त्याबाबत देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो प्रलंबित 3000 रुपयांचा लाभ आहे तो कधी येणार त्याबाबत देखील पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळत आहे। लाडकी बहीण योजनेबाबतच्या सर्व लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून रोजच्या रोज कव्हर करतो। तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेमध्ये येणाऱ्या सर्व अपडेट आम्ही सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने देत असतो, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। यातील एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो वितरण हे सांगितलं की 3 दिवस, म्हणजेच की काल संध्याकाळी 6 वाजल्यापासूनचे वितरण सुरू झालं आहे, आजही वितरण सुरू आहे आणि उद्या देखील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही। बँक असतात, बँकेमध्ये कधी कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, नेटवर्क इश्यू असतो, डीबीटी, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडते आणि त्यामुळे
काही वेळा तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास उशीर होतो किंवा काही वेळा काय होतं की तुमच्या खात्यावरती पैसे जमा देखील झाले असतात, परंतु बँकेमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला त्या संदर्भातील मेसेज देखील येत नाही. म्हणूनच लक्षात घ्या, तुम्ही लगेच घाबरून जायचं नाही. तुम्ही तुमच्या बँकेमध्ये चेक करू शकता किंवा ऑनलाईन स्टेटमेंट काढून देखील चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही. आणि नसतील जमा झाले तरी घाबरून जायचं नाही. 100% पैसे येणार आहेत. कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांना मात्र योजनेचे पैसे येणार नाहीत. आता तुम्हाला वितरण जमा झाले आहे का नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.